चड्डाने सामान्य व्यक्तीचे म्हणजेच आम आदमीचे मुद्दे संसदेत प्रामुख्याने मांडलेले आहेत। त्यामुळेच EPS 95 पेन्शनधारकांचा मुद्दा सुद्धा संसदेत मांडावा यासाठी न्यू दिल्लीचे जे संसदीय प्रतिनिधी आहेत यांनी राघव चड्डा यांना एक पत्रक दिलेले आहे, निवेदन केलेले आहे की EPS 95 पेन्शनधारकांचा सुद्धा मुद्दा संसदेत प्रामुख्याने मांडावा यासाठी एक निवेदन केलेले आहे। या निवेदनमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राइब करा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहते। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर पाहूयात नेमकं ही परिपत्रक काय आहे ते। तर आपण पाहू शकता हे परिपत्रकची कॉपी आहे। राघव चड्डा यांना लिहिलेली परिपत्रकची कॉपी 23 मार्च 2026 ची म्हणजे कालची ही परिपत्रकची कॉपी आहे, जे की नवी दिल्लीचे राज्यसभेचे सदस्य आहेत यांनी लिहिलेली ही कॉपी आहे। यांनी निवेदन केलेले हे परिपत्रक आहे। यांनी EPS 95 पेन्शनरचा मुद्दा संसदेमध्ये मांडण्यासाठी निवेदन केले आहे। या परिपत्रकामधून या पत्रामधून संसदमध्ये प्रत्येक आम आदमी म्हणजे सामान्य लोकांच्या समस्यांसाठी त्यांनी आवाज उठवला आहे, म्हणजेच राघव चड्डांनी आवाज उठवला आहे। जसे की सामान्य माणसाचे टॅक्स बजेट वाढवणे, 28 दिवसाचा जो रिचार्ज आहे तो रिचार्ज 30 दिवसाचा करणे, तसेच इनकमिंग जे कॉल आहे ते इनकमिंग कॉल बंद न करणे किंवा गिग वर्कर्सला 10 मिनिट्समध्ये 10 मिनिटांमध्ये डिलिव्हरी करावी लागते तर त्यांना हेल्थ रिलेटेड सपोर्ट करावा, असे काही मुद्दे या ठिकाणी राघव चड्डा यांनी संसदेत प्रामुख्याने मांडलेले आहेत। त्याचबरोबर काही संसद निवडणुकीच्या अगोदर वादा करतात परंतु तो वादा पूर्ण करत नाहीत, अशांना डिसमिस करण्याची मागणी सुद्धा राघव चड्डा यांनी केलेली होती। थोडक्यात यामध्ये चड्डांचे कौतुक केले आहे। यामुळेच संसदेचे EPS 95 पेन्शनधारक 75 लाख EPS 95 पेन्शनधारकांचा पण मुद्दा हा मांडण्याची मागणी संसदांनी म्हणजेच संसद सदस्य यांनी या निवेदनामधून किंवा या परिपत्रकामधून प्रामुख्याने केली आपल्याला दिसून येते। पुढे काय म्हटले आहे ते पाहूयात। जेव्हा ही स्कीम लागू केली तेव्हा गव्हर्नमेंटकडून खूप वादे केले होते, म्हणजेच खूप आश्वासने दिले होते की या स्कीममध्ये भरपूर बेनिफिट्स मिळतील, परंतु काहीच बेनिफिट्स मिळत नसल्याचे आता दिसून येत आहे। या स्कीमला लागू करून 30 वर्षापेक्षा जास्त वर्ष पूर्ण झाली। यावेळचे फायनान्शियल मिनिस्टर श्री अरुणाचलम यांनी संसदमध्ये सुद्धा टिप्पणी केली होती। 2030 मध्ये सुप्रीम कोर्टमध्येही जिक्र केली होती EPS 95 पेन्शनधारकांसंदर्भात, जी की ही स्कीम EPS 95 पेन्शनरसाठी खूप महत्त्वाची स्कीम होईल असं सुद्धा त्यावेळी सांगितलं होतं, परंतु परिणाम हे आता नजरेत वेगळेच येत आहेत। 8.33% कॉन्ट्रीब्युशन एम्प्लॉयकडून घेतलं जातं, परंतु पेन्शनर्सला आत्ताही फक्त 1000 ते हायर म्हटलं तर 3000 पर्यंतच पेन्शन दिली जाते असं सुद्धा या परिपत्रकात म्हटलेलं आहे। वर्तमान बघितलं तर एका व्यक्तीच्या महिन्याचा खर्च 10,000च्या वरती जातो। यामुळेच एका व्यक्तीला 2 वेळचा खर्च निघणे सुद्धा किंवा औषध उपचाराचा खर्च निघणे सुद्धा या पेन्शनमधून मुश्किल आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे। त्यानंतर पुढे म्हटलं आहे 2003 मध्ये कोशियारी समितीने पेन्शन 3,000 करणे किंवा महागाई भत्ता जोडणे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रीब्युशन 8.33% म्हणजेच 8.33% करण्याचे निवेदन सुद्धा केले होते, जे की एम्प्लॉयचे आता कॉन्ट्रीब्युशन घेतले जाते तेच गव्हर्नमेंटचं करण्याचा वादा केला होता, तेही गव्हर्नमेंटला मांडले नाही आणि सध्या ते लागू सुद्धा नाही। यामध्ये आणखी म्हटले आहे की EPS 95 पेन्शनर्स प्रायव्हेट कर्मचारी गव्हर्नमेंटचा दर्जा द्यावा, म्हणजे गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यांना जेवढी पेन्शन दिली जाते त्याच बरोबर पेन्शन द्यावी किंवा प्रायव्हेट कर्मचारी जे आहेत त्या कर्मचाऱ्यांना सुद्धा गव्हर्नमेंटच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे दर्जा द्यावा असं सुद्धा म्हटलेलं आहे या परिपत्रकामधून। तसेच EPS 95 स्कीम पहिले 1971 नावावर होती, म्हणजे EPS 1971 अशी होती, पुन्हा ती ट्रान्सफर करून म्हणजे नाव बदलून EPS 1995 केली। त्यावेळी हा फंड जवळजवळ 8.252 करोड होता, तर 2025 मध्ये हा फंड 9.92,600
89 करोड झाले आहे, म्हणजे जवळजवळ 120 गुणा 2025मध्ये वाढला आहे, तर 2026मध्ये 133 गुणा वाढेल असं सुद्धा या परिपत्रकामधून म्हटलेले आहे. परंतु पेन्शनधारकाच्या पेन्शनमध्ये कोणताही बदल झालेला दिसून येत नाही, म्हणजे इतका फंडमध्ये डिफरन्स पडून सुद्धा आणि पुढे जाऊन हा फंड वाढतच आहे, तरी सुद्धा कोणत्याही प्रकारची पेन्शन ही वाढवली जात नाही किंवा पेन्शनमध्ये बदल दिसत नाही. तसे बघितलं तर एम्प्लॉय कॉन्ट्रीब्युशन आहे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रीब्युशन आहे, तसेच इंटरेस्ट रेट आणि इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजेच इन्व्हेस्टमेंटचा जो व्याजदर आहे यामध्ये कोणतीच कमी दिसत नाही. असं सुद्धा आढावा घेतला तर यामध्ये कोणतीच कमी नाही, तरीसुद्धा EPS 95 पेन्शनधारकांच्या पेन्शनचा विचार केला जात नाही. तसेच EPS 95 पेन्शनरची संख्या आहे, यामधील 36 लाखापेक्षा जास्त पेन्शनर्स आहेत, ज्यांना 1000 पेक्षा कमी पेन्शन मिळत आहे. अगदी काही पेन्शनधारकांना 300-400 सुद्धा पेन्शन मिळत आहे, परंतु 36 लाखापेक्षा जास्त EPS 95 पेन्शनधारक आहेत, ज्यांना 1000 पेक्षा कमी पेन्शन मिळत आहे. तसे तर EPFOची मासिक इन्कम हे 1,30,000 करोड आहे, तर तरीसुद्धा EPS 95 पेन्शनधारकांचा विचार केला जात नाही असं सुद्धा या परिपत्रकामधून म्हटलं आहे. बघितलं तर दिल्लीचे संसद जे आहेत कोलीपॅरा श्रीनिवास राव यांनी हे पत्र राघव चड्डा यांना लिहिलेलं आहे. आता राघव चड्डा यांना पत्र लिहिण्याचा एकच उद्देश आहे की राघव चड्डा यांनी आम आदमी म्हणजेच सामान्य व्यक्तीच्या समस्यांना प्राधान्य देत संसदेत मांडले आहे. यामुळेच EPS 95 पेन्शनधारकांचा मुद्दासुद्धा EPS प्रतिनिधींनी राघव चड्डा यांच्याकडे सोपवलेला आहे. या परिपत्रकाच्या माध्यमातून तुम्हाला दिसलं असेल की या परिपत्रकामधून सर्व मुद्दे मांडत म्हणजे पूर्ण आढावा घेऊन कोलीपॅरा श्रीनिवास राव यांनी हे पत्र राघव चड्डा यांना पाठवलेले आहे. प्रत्येक मुद्दा माहितीपूर्ण आणि प्रामुख्याने राघव चड्डा हे संसदेत मांडत असल्याचे आपल्याला दिसत आहे. सध्या संसदीय अधिवेशन चालू आहे आणि हे प्रामुख्याने प्रत्येक मुद्दा मांडत असल्याचे दिसून येत आहे आणि म्हणूनच राघव चड्डा यांना निवेदन केले आहे, कारण EPS पेन्शनधारकांचा मुद्दासुद्धा प्रामुख्याने आणि माहितीपूर्ण राघव चड्डा यांनी संसदेत मांडावा असं सुद्धा या परिपत्रकाच्या माध्यमातून एक विनंती केली आहे. शिवाय राघव चड्डा यांचं कौतुक सुद्धा या परिपत्रकाच्या माध्यमातून पहिल्यांदाच केलेलं आपल्याला दिसून येत आहे. तर अतिशय महत्त्वाचं हे परिपत्रक आहे. जर राघव चड्डा यांनी EPS 95 पेन्शनधारकांचा माहितीपूर्व, अभ्यासपूर्व आणि प्रामुख्याने मुद्दा मांडला तरी कुठेतरी होप्स आहेत की EPS 95 पेन्शनधारकांचा जो पेन्शनवाढीचा मुद्दा आहे तो सध्या जवळजवळ आलेलाच आहे, परंतु आणखी याला जर वरती न्यायचं असेल तर हा मुद्दा संसदेत प्रामुख्याने मांडणं हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच हे परिपत्रक राघव चड्डा यांच्याकडे पाठवलेलं आहे. तर अतिशय महत्त्वाचं हे परिपत्रक आहे. जास्तीत जास्त EPS 95 पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.